मित्रांनो नमस्कार आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात करत असताना आपण खूप सारे संकल्प करत असतो. ते सगळ्या संकल्पांची परिपूर्णता करण्यासाठी आणि वर्षभरामध्ये ठरवलेलं आपलं ध्येय गाठण्यासाठी हे सुविचार तुमच्या सर्वांच्या कामी नक्की येतील अशी आशा व्यक्त करतो. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला मात्र कधीच सोडू नका. थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, थकलेल्या शरीराला कुठेही झोप लागते, पण थकलेल्या मनाला मात्र कुठेच झोप लागत नाही. म्हणून शरीर थकले तरी चालेल, परंतु मनाला कधीच थकू देऊ नका. वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा, वेळ आली तर स्वतःची स्वप्न तोडा, पण जवळची माणसं मात्र कधीच तोडू नका. कारण स्वप्न परत येतात हो, पण गेलेली माणसं मात्र कधीच परत येत नाहीत. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा. अहंकार नसावा श्रीमंतीचा. झोपडी का असेना, पण घास असावा समाधानाचा. तरच आनंद मिळतो जीवनाचा. कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणं हे ज्याला जमलं, त्याला आयुष्य जगायचं जमलं. एखादी गोष्ट न चिडता न रागवता समोरच्याला समजावून सांगणं हे ज्याला जमलं, त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं असतं, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट समजावून सांगणं मात्र फार अवघड असतं. आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असतं. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती माणसं असतात. नाते कितीही वाईट असले तरी ते कधीच तोडू नये. नाते कितीही खराब वाईट असले त्रासदायक असले तरी ते कधीच तोडू नये. कारण पाणी कितीही घाण असलं तरी तहान नाही भागवू शकत, पण आग मात्र नक्की विझवू शकतं. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे, आपण आपल्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय हो, लोक तर देवात पण चुका काढतात. या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात, पण चालणारे मात्र आपण एकटेच असतो. पडल्यावर हसणारे अनेक जण असतात, पण मदतीचा हात देणारे ते फक्त आपलेच असतात. कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते, कोणी कोणाला काही द्यावे घ्यावे ही अपेक्षा नसते. दोन शब्द गोड बोलावे हे लाख मोलाचे असते. नात्यांना खूप सुंदर आवाजाची आणि चेहऱ्याची गरज नसते. नात्यांना खूप सुंदर आवाजाची किंवा गोड चेहऱ्यांची गरज नसते. गरज असते ती सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची. राग आल्यावर तो व्यक्त करणे जितके सोपे असते, त्याहून कठीण असते ते म्हणजे शांत राहून त्यावर संयम ठेवणे. आणि संयम ठेवणे ज्याला कळलं, त्याला जगण्याचा खरा अर्थ कळला. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत. परिस्थितीशी झगडून पुढे आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत. कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात, तर जगलेली असतात. कडकडून भूक लागली की चटणी भाकरी सुद्धा पुरेशी असते. कडकडून भूक लागली की चटणी भाकरी सुद्धा पुरेशी असते. आणि भरल्या पोटी पंचपक्वानही नकोसं होतं. म्हणून योग्य वेळी जे मिळालं तेच आपलं आहे. सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, सुखाच्या भरपूर व्याख्या असतील, पण मिळालेल्या प्रत्येक क्षणात आनंद शोधणं म्हणजे खरं सुख आहे. आयुष्यात कधीही स्वतःला कुणापेक्षा कमी समजू नये आणि कुणापेक्षा श्रेष्ठही समजू नये. आयुष्यात
कधीही स्वतःला कुणापेक्षा कमी समजू नये आणि कुणापेक्षा श्रेष्ठही समजू नये, कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे. सगळी दुःख, सगळा ताण तणाव, अडी अडचणी दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा आपला भ्रम आहे मित्रांनो. खरं तर मन प्रसन्न करायला पाहिजे, म्हणजे सगळी दुःख आपोआप दूर होतील. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून देणे. घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहतं. घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहतं. पण जेव्हा सगळेच स्वतःला मोठे समजू लागतात तेव्हा मात्र घर काबूत राहत नाही. संस्कारांच्या तालमीत शिकलेले डाव माणसांना जीवनात कधीच हरू देत नाहीत. मनातील माणसं आणि पायातील बूट, मनातील माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर आपण समजून जावं, हे आपल्या मापाचे राहिलेले नाहीत. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. तोडणं हा क्षणांचा खेळ असतो. तोडणं हा काही क्षणाचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देत असतील तर, प्रेमळ माणसं कधी आपल्याला वेदना देत असतील तर त्यांचा तिरस्कार राग करू नये, कारण त्यांचा उद्देश फक्त आपली काळजी घेणं हाच असतो. सल्ला घ्यायचाच असेल तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्यायला पाहिजे, कारण यशस्वी लोक काय करायचं ते सांगतात आणि अपयशी माणसं काय करू नये तेही सांगतात. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआप आपलं मन आणि आपले विचार दोन्ही स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करण्याची आपली हिंमत असायला पाहिजे. शेवटी इतकंच सांगेल मित्रांनो, आयुष्याची आकडेमोड करण्यासाठी कोणत्याही कॅल्क्युलेटरची गरज भासत नाही. आयुष्याची आकडेमोड करण्यासाठी कुठल्याही कॅल्क्युलेटरची गरज भासत नाही. फक्त थोडासा धीर धरावा लागतो. आयुष्याची कोडी आपोआप सुटत जातात.